पुढची बातमी। मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणाच्या जलाशयात एक मोठी क्रूज दुर्घटना घडली असून यामध्ये आतापर्यंत 9 पर्यटकांचा मृत्यू झालाय। चक्रीवादळामुळे दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे आणि प्रत्यक्षदर्शींनी मात्र याहून काही वेगळे आरोप केले। नर्मदेच्या बॅकवॉटरमध्ये सुंदर संध्याकाळ, सूर्य मावळत होता। अनेक पर्यटक इथे नौकानयनाचा आनंद घेत होते। हा व्हिडिओ पहा, सगळे जण मजेत होते। पण क्षणात परिस्थिती बदलली। मध्य प्रदेशच्या जबलपूर मधली ही घटना। जोरदार चक्रीवादळ आणि उंच लाटांच्या दबावामुळे क्रूज नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली आणि बुडू लागली आणि पर्यटनाच्या आनंदाची जागा घेतली किंकाळ्या, आक्रोश आणि जगण्यासाठीच्या धडपडीनं। तब्बल 9 जणांचा जीव गेला, 10 जण बेपत्ता झाले। मागे प्रश्न सोडून आमचा गुन्हा काय? आपल्या 4 वर्षांच्या लहानग्याला छातीशी कवटाळलेल्या आईचा मृतदेह जेव्हा बचाव पथकानं बाहेर काढला त्यावेळी उपस्थित सगळेच जण गलबलून गेले। हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले कॅबिनेट मंत्री राकेश सिंह यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत। हम सभी तो प्रार्थना ही कर सकते हैं कि ये दुखित करने वाली घटनाओं की निरंतरता ये रुक जाए, लेकिन एक बार या तो क्रूज सीधा हो या फिर क्रूज के अंदर जाने की स्थिति ऐसी बने कि पूरे तौर पर परीक्षण करके एनडीआरएफ ये बता सके कि अंदर अभी लोग कितने हैं। 30 एप्रिलला संध्याकाळी 5:15च्या सुमारास पर्यटक नर्मदा नदीमध्ये क्रूज मधून प्रवास करत होते। अवघ्या 15 मिनिटात खमारिया बेटाजवळ हवामान अचानक बदललं, चक्रीवादळ आलं। या दुर्घटनेतून बचावलेले पर्यटक आप बीती सांगतात। अचानक चेंज हुआ है और उसके बाद पानी भर गया। पानी भरने पे 2 या 3 मिनट का समय मिला था, सबको जैकेट के लिए बोला उन्होंने, सबको पहना है और उसके बाद 2 से 3 मिनट के अंदर वो एक बार या नहीं हमारे साथ जो सबको जैकेट पहना रहे थे, बाकी नीचे वाले लोग जो थोड़ा सा उनने भलाई न पहनी हो नीचे, क्योंकि उनने काफ़ी लोगों को बोल दिया था कि आप लोग को नीचे चले जाओ, तो कुछ लोग नीचे चले गए थे तो उनने पहनी, उन्हें वो नहीं दिख पाया अपन, बाकी सबके लिए बोल रहे थे जैकेट पहन लो। वादळ सुरू होताच प्रवाशांना सावरण्याची संधी मिळाली नाही असं प्रत्यक्षदर्शी सांगतात। जब बोट थोड़ा बहुत हिल रहा था तो आदमी लोग बोल रहे हैं बोट को थोड़ा इधर लेके आओ, किनारे में लगाओ। हम लोग बोल रहे हैं तो वो सुना नहीं है, तो बोट फिर से लेके चला गया। आओ थोड़ा तेज हो गया पानी का, तो बोट हिलते 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 उधर पलटी हो रहा है। घटनेनंतर इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं। एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम, पोलीस बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेत आहेत। मात्र अपघातातून बचावलेल्या पर्यटकांनी क्रूज चालवणाऱ्या कंपनीनं हलगर्जीपणा केल्याचा आरोप केलाय। 2006 पासून बरगी धरणावर पर्यटन उपक्रमांचा भाग म्हणून क्रूज चालवल्या जातात। इथे एक हाऊस बोट आणि एक मिनी क्रूज अशा 2 बोट आहेत, ज्या 20 वर्ष जुन्या असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळेच या क्रूजच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिलं नाही का? क्रूजवरील प्रवाशांची संख्या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त होती का? सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? आणि खराब हवामान असूनही क्रूज सुरू करण्यात आली होती का? असे गंभीर प्रश्न उपस्थित केले जातात। तर दुर्घटनेची सखोल चौकशी करू असं आश्वासन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिलंय। मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे। घटना में लगभग 29 लोग बचाए गए, जो मुझे अभी तक जानकारी मिली। अभी से थोड़ी देर पहले तक 9 बॉडी मिली है। हमारा रेस्क्यू अभी चल रहा है। मैं उम्मीद करूँगा कि ऐसे हादसे की एक तो हम जांच भी करेंगे। घटनेची चौकशी होईल, आरोप प्रत्यारोप होतील। मात्र दुर्घटनेमध्ये ज्या 9 जणांनी प्राण गमावलेत त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश थांबत नाहीये, तर ज्यांचे नातेवाईक बेपत्ता आहेत त्यांना अजूनही त्यांच्या सापडण्याची आशा आहे। त्याच आशेने ते अजूनही पाण्याकडे एकटक पाहतात। ज्या पाण्यानं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्यांचं काय? किमान या दुर्घटनेतून तरी धडा घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।